नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. विमल सायलीला निरोप देते की तुम्हाला अन्नपूर्णा आजींनी बोलवलं आहे. तर आता पूर्णा आजीच्या खोलीमध्ये आपली सायली जाते. तर आजी तिला बोलवते, जवळ बसवते आणि मग आजी सायलीला सांगू लागते की तू ज्या दिवसापासून मला कळलं ना आई होणार आहे, तेव्हापासून मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून विचारच करत होते. तुझ्यासाठी मी हे आणलेलं आहे, तर तू खोलून पाहतेस का? तरी ते सायली ते खोलून पाहते. सोन्याचा छानसा दागिना असतो आणि विचार करत असते सायली, मी तन्वी नाही आहे, मी ह्या घरची सून आहे, तरीही मला सगळेजण किती जीव लावतात, किती प्रेम करतात. ज्या दिवशी सगळ्यांना कळेल ना मी तन्वी आहे, तर मला ह्या दुप्पट प्रेम मिळू शकतं का, असा विचार करत स्वतःशीच ती बोलू लागते आणि हसू लागते. इथे मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते, तुला नाही आवडला की आवडला सांग की. मग ती सांगते, हो खरंच खूप सुंदर दागिना आहे. आणि मग आजी म्हणते, तू घालून दाखवतेस का मला? मग ती म्हणते, हो चालेल ना. आजीने खरंच खूप मायाने हा दागिना दिला आहे आणि हा दागिना आजी म्हणते की माझ्या पतवंडासाठी माझी आठवण म्हणून राहील. सतत याला पाहिलं की मी दिलं आहे याची आठवण राहील. आणि मग सायली म्हणते, हो खरंच बरोबर बोललात तुम्ही. सायली स्वतःच्या हाताने जेव्हा ती घालू लागते ना, तर आजी म्हणते, माझ्याकडे देतेस का, मीच घालून देते. मग आजी स्वतःच्या हाताने तो दागिना सायलीच्या गळ्यामध्ये घालू लागते. सायलीला ते क्षण आठवू लागतात. का कुणास ठाऊक कळत नकळतपणे सायली त्या लहानपणीच्या आठवणीत जाते. तर पूर्ण आजी पण सांगत असते, मी असंच तन्वीला पण लहानपणी दागिने घालून द्यायची. आता बघता बघता रात्र झाली आणि रात्रीच्या वेळेला इथे सगळेजण बसलेले असतात, कारण आजच संध्याकाळी प्रोग्राम आहे. तर सगळी तयारी जवळजवळ होतच आलेली आहे आणि सगळी फुलांची सजावट सगळं काही पूर्ण केल्यानंतर सगळे ती एकदा शेवटची वेळ पाहत असतात. इथे मात्र अस्मिता एक असले तरी विचारत आहे, फोन पाहते सतत आणि स्वतः चिडचिड पण करते. तर अश्विन तिला जाऊन म्हणतो की अस्मिताई, काही टेन्शन आहे का, तू मला खूपच टेन्शनमध्ये दिसत आहे. तरी ती म्हणते, नाही रे कुठे काय, मग काही झालं आहे ते तरी सांग. मनमोकळेपणाने बोलल्याने तुला जरा बरंही वाटेल. पण इथे अस्मिता स्वतःची मनाची घालमेल न दाखवता म्हणते, अरे काही नाही, इथली तयारीच तर बघत आहे, तू पण कर. बाकी ती तिथनं लगेच पळ काढते. आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळतं की सगळी थट्टा मस्करी सगळी चालू असताना सायली म्हणते, आई मलाही काहीतरी काम द्या ना. तर इथे कल्पना म्हणते, अगं तुझ्यासाठीच ते हे सगळं चाललं आहे आणि तूच जर काम करणार असेल तर मग काय उपयोग, शांत बस ना, आराम कर ना. चला डॅन असं म्हणत आपला अर्जुन बायकोसाठी आलेला आहे. वेळेत टायमिंग अलार्मवरती छानसा ज्यूस, कारण ज्यूस पिण्याची वेळ झाली माझी बायकोची. सगळेजण हसू लागतात. अरे 2-3 दिवस इथे सायली नव्हती, तूही नव्हता, तर ते वेळा पाळायची तर आम्ही विसरूनच गेलो होतो. झाला आता अलार्म सुरू, असं म्हणत सगळेजण मग हसू लागतात. आता इथे अर्जुनला आणि सायलीला अस्मिता म्हणते, तुम्हाला दोघांना काम हवं आहे ना, तर तुम्ही दोघंजण ही फुलांच्या माळा ओवा. तर इथे ती माळ ओवत असताना अर्जुन इथे सायलीला म्हणतो, तुला काही आठवतं का? तर ती म्हणते, नाही. बरं चला, खरी गंमत तर पुढे येणार आहे. आता इथे अस्मिताई एक धागा आणि 2 सुया देते. दोघंही दोन्ही बाजूने फुलं ओवत असतात. तर इथे फुलं ओवता ओवता तिथे गप्पाही चालू असतात. अर्जुन सतत सायलीला विचारतो, तुला काही आठवतं का? तर ती म्हणते, नाही. तर आता कळत नकळतपणे गंमत घडणार आहे. इथे सायली जेव्हा फुलांच्या माळा बघते, स्वतःच्या साईडचे माळांची फुलं आहे ना एकदम बरोबर असतात, पण जे अर्जुनच्या साईडचे असतात ना, त्या माळांच्या फुलांना पाहून ती खूप हसू लागते. सगळेजण विचारतात, कशासाठी हसते तू? सगळ्यांना मग सायली म्हणत असते, हे बघा ना, हे काय आहे, याच्यासाठी हसते. अहो अर्जुनला ती सांगते, अहो आपण आहे ना फुलं ओवतोय, हे बोंड नाही ओवायची याच्यामध्ये. कळत नकळतपणे हा डायलॉग ना लहानपणी तन्वी आणि अर्जुनमध्ये झालेला तो पुन्हा घडला. मग अस्मिता म्हणते, आठवलं का सगळ्यांना? सगळेजण म्हणतात, हो सेम हीच सिच्युएशन आणि अशीच गंमत घडलेली आहे. तन्वी पण अशीच हसलेली. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, त्यावेळेला ती काय बोलली ते आठवतं का? हाच डायलॉग बोलली होती. कळत नकळतपणे का कोणास ठाऊक सायली आणि तन्वीतले साम्य सतत समोर येत असतात आणि नेमकं त्यावेळेला पाठीमागून विमल येते आणि ती गोष्ट तिथंच राहते. आता सुमन तिथे आल्यानंतर म्हणते, मी तुमच्या सगळ्यांसाठी काय घेऊन आले असेल, ओळखा बरं, सरप्राईज आहे. सगळेजण म्हणतात की काय आहे, कुणाला काही अंदाजही येईना काय सरप्राईज असू शकतं आणि सगळेजण दाराकडे पाहू लागतात. दारामध्ये फुलांचा गुच्छ घेऊन उभा असलेला चेहऱ्यापुढे एक मुलगा असतो. कोणीही अंदाज बांधूच शकलेलं नसतं कोण असेल म्हणून. आणि झालं सरप्राईज, सगळ्यांसमोर सरप्राईज ओपन झालं.
ते सरप्राईज म्हणजे हा आहे नागराजचा मुलगा राकेश. राकेश खूप दिवसाने म्हणजे कितीतरी वर्षांनी वापस आलेला आहे. तो बाहेर शिकण्यासाठी गेलेला होता. तो बाहेरून आलेला आहे. तेही सगळ्यांना चक्क सरप्राईज दिले त्याने. दुपारीच आला इथे सुमन सांगू लागते. आणि मग मी त्याला म्हटलं की कार्यक्रमाला जाऊया. माझ्या आधी तर तो जास्त उत्साही होता की सुभेदारांना आपण भेटायला कधी जायचं, ते सगळेजण कसे आहे, बरे आहेत की नाही. मग तो सांगू लागतो की मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं. इतकी वर्ष तुमच्यापासून दूर राहिलो ना, आता तुमच्याजवळ आलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी. सगळ्यांना भेटायची खूप उत्सुकता होती. त्यात प्रतिमा आत्या विचारते, तुम्हाला ओळखलंस का? तर तो म्हणतो, हो, इतके वर्ष फक्त मी तुझी फोटोज पाहून ओळखत होतो, आज प्रत्यक्ष तुला पाहिलं आणि तूच तर प्रतिमा काकू आहे असं म्हणत प्रतिमा काकूला तो ओळख देतो, तिच्या पाया पडतो, आशीर्वाद घेतो. आता इथे सगळेजण थट्टा मस्करी करू लागतात बघा. तर इथे अस्मिताई म्हणते, इतक्या वर्षाने आला आहे, आता तू मामाही झाला आहे. तर इथे तो म्हणतो, मामा तर झालो, आता काही दिवसांनी मी काकाही होईल. खरंच किती बदललं सगळं, हो की नाही. मग सगळेजण तिथे त्याच्याशी गप्पा गोष्टी करतात, काही गोष्टींच्या आठवणी काढल्या जातात. आता सगळेजण आपापल्या आठवणी एकमेकांना सांगत असतात. छानसं गेट टुगेदर इथे सुरू झालेलं आहे. त्यात राकेशने सुंदरशी भर घातली. सगळेजण आनंदी आहे. राकेशही आलेला आहे. इथे शुभेच्छा देतो अर्जुन आणि सायलीला तो की तुम्ही दोघंजण आई बाबा होणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भावी आयुष्यात तुमच्या आयुष्यात खूप सुख येऊ, आनंद येऊ. मनातले मानतं म्हणतो, तुमचे सगळे सुख, सगळे आनंद उद्ध्वस्त करायला मी इथे आलो आहे, पण तुम्हाला वाटतंय की मी आनंदाचे क्षण घेऊन आले, तर तेच एन्जॉय करा. पुढे बघा तुमच्यासोबत मी काय काय करतोय, असं मनात राकेश बोलत असतो. आता इथे लगेचच कल्पना म्हणते, आता भरपूर वेळ झाला आहे, तर सायली तू झटपट तयारी करायला घे बरं. अस्मिता तिची मदत करायला तिच्यासोबत जाऊ लागते. आणि आता सगळेजण छान तयारी करून आल्यानंतर वाट पाहत असतात ती आपल्या सायलीची. सायली कधी येणार म्हणून. अर्जुन तो इतका उतावीळ असतो, सारखा चक्कर मारत असतो. आता थोड्याच वेळात तिथे सायली येते. सायलीला पाहून सगळेजण खूप छान म्हणू लागतात, आज किती रूप खुललं आहे म्हणून कल्पना तिचं दृष्ट काढू लागते. आणि सायली तू खूप सुंदर दिसते असं म्हणत तिचं कौतुकही इथे करण्यात येतं. आता इथे सगळेजण सायली उत्सव मूर्ती म्हटल्यावर तिचे सगळेजण कौतुक करतात. सायलीला आता आजीला भेटून आशीर्वाद घ्यायचा असतो. तो आशीर्वादही घेते, सगळ्यांना ती भेटते. आणि मग सगळेजण तिचं कौतुक करण्यासाठी, चोर ओटी भरण्यासाठी तिला आता एका टेबलवर बसवतात. खूप छान सजावट तिथे केलेली असते. सचिन गेलेला आहे नागराजला भेटायला. नागराजला तो सांगू लागतो की मला इथे महिपतच्या घरी एक मुलगा भेटला. तर इथे तो मग नागराज म्हणतो, मग झाली की नाही तुमची व्यवस्थित ओळख? तर इथे नागराज सांगू लागतो की मीच त्याला इथे बोलवून घेतलेलं आहे. तर सचिन म्हणतो की तो महिपतच्या घरी भेटायला आला आहे. खरं तर महिपतला समजत नाही, सध्या महिपत बाबा झाला आहे ना, त्याला त्याग करायची सवय लागली आहे. पण एक सांगू का, त्या सुभेदारांचा बदला घ्यायचा आहे, त्यालाही घ्यायचं आहे, मलाही घ्यायचं आहे. कळत नकळतपणे महिपतचाही बदला तोच घेणार. मला खरंच त्याला भेटून खूप आनंद झाला. त्याचे विचार, त्याची जी क्षमता आहे ती माझ्या लक्षात आली की तो नक्कीच हे करू शकतो. आता इथे महिपत सांगू लागला आहे की मी खूप दिवस झाले त्याच वेळेला माझ्या मुलाला US वरनं बोलवून घेतलं. परस्पर तो मला इकडे भेटायला आला. त्याला माझी अवस्था पाहिल्यावर माझी कीव आली. त्याने पाहिलं की मला खूप बेदम मारलेलं होतं. मला अगदी चालता बोलताही येत नव्हतं. माझी ही अवस्था कोणी केली म्हणून तो इतका चिडलेला होता. कुठल्या कायद्याने केली म्हणून तो चिडून विचारत होता. मी त्याला सोडणार नाही असंही म्हणत होता. तर त्याला मी फक्त एवढंच बोललो की कायद्याने मारलं तरी तुम्हाला इतकं प्रोटेक्ट करण्यासाठी उत्साहित आहे. मग मला सुभेदारांनी किती त्रास दिला आहे, सुभेदारांमुळे मी इथे, तर सुभेदारांसाठी तू काय करशील असं म्हणाल्यानंतर तो म्हणाला, अगदी मी कोणाचा जीव म्हटलात ना, जीव पण घ्यायला तयार आहे बाबा, सांगा फक्त तुमची ही अवस्था कोणी केली आहे असं म्हणत तो नागराजशी बोलू लागतो. नागराज मग एकांतात आता इथे मुलाला सगळं काही घडलेली हकीकत सांगू लागतो आणि कोणी त्याला त्रास दिला, कोणी त्याचं ही अशी अवस्था केली, या सगळ्या गोष्टीवर तो सविस्तरपणे माहिती सांगू लागतो. नागराज मात्र आता मुलाला सगळं सांगितल्यानंतर म्हणतो की बाळा, मला नाही वाटत मी कधी इथून बाहेर पडू शकतो, पण तू प्रयत्न केले तर नक्कीच मी पडू शकतो. प्लीज माझ्यासाठी काहीतरी कर ना. आता त्याने शपथ घेतली सुभेदारांचा नायनाटच करायचा, काही केलं तरी त्यांना सुखीच ठेवायचं नाही. बघा आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की इथे सायलीचं कौतुक सुरू झालं आहे. तिची चोरोटीची भरण्याची सुरुवात झाली. सगळ्यात पहिले कल्पना येते. कल्पना मग आपल्या सुनेची छानशी चोर ओटी भरते, तिला गोड पेढा खायला देते. एकदम छान तिथे सोहळा चालू असतो. सोहळ्यात सगळं आनंद इथे पाहायला मिळतो आहे. सगळेजण एक एक करत मग आपल्या सायलीची ओटी भरायला येतात. दुसऱ्यांदा येते प्रतिमा आत्या. खरं तर ती
सगळ्यांसाठी प्रतिमा आत्या असली तरी ह्या क्षणाला आता तन्वीची आई आहे. तन्वीला माहिती, तन्वी स्वतःचे कौतुक आईकडनं करून घेते आणि तिचं ते होणारं कौतुक पाहून मात्र आता मनातली मनात हा राकेश जो आहे तो म्हणत असतो की ते सगळेजण खूप खुश आहे, पण किती दिवस राहणार हा आनंद? मी ह्या आनंदाला ग्रहण लावायला आलो आहे. आणि आता सगळेजण एक एक करत चोरोटी भरत असतात. अर्जुन सायली मात्र खूप आनंदी असतात. अर्जुनला फार छान वाटत असतं की आपल्या बायकोचं इतकं कौतुक होते, आपली बायको सगळ्यांसाठी किती प्रिय आहे, सगळ्यांना ती किती आनंदाचे क्षण देणारी, म्हणून सगळे किती आनंदी, सगळ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. सगळेजण आनंदी असतात. चोरोटी भरलेली जाते. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तिला गिफ्ट देत असतात. थट्टा मस्करी आनंद सोहळा इतका मस्तच रंगलेला असतो. छान प्रकारे ते सगळं चालू आहे. आपापल्या पद्धतीने सगळेजण आनंद व्यक्त करत आहे. खरं तर अश्विनच्या मनात एक खंत पण आहे की आपली जर बायको इथे असते, तिचं एवढं कौतुक झालं असतं तर. आता इथे आपण पाहतोय की सचिन आणि नागराजमध्ये प्लॅनिंग सुरू आहे, पुढे काय करायचं. खरं तर नागराज म्हणतो की आता मला त्याला एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट मी त्याला सांगितली की तो पुढची कामं बरोबर करेल. अर्जुन बद्दल जे काही निरोप आहे ते द्यायचे. मग आता इथे चैतन्य त्यांना म्हणू लागतो की मला सांगा, पण नाही, आपल्या तिघांमध्येच ते राहायला हवं. तर इथे कॉल लावता येईल का? तर सचिन मुद्दामच हवालदाराला काहीतरी कारण काढून बाहेर पाठवतो आणि नागराज आणि सचिन दोघंजण मिळून तिथे प्लॅनिंग करत असतात. सायलीच्या जीवावरती आता उठायचं आहे. सायलीच या घराचा प्राण आहे, तिच्यात सगळ्यांचा जीव आहे. जर सायलीवर अटॅक केला तर तो सगळ्यांना मारतो, सगळ्यांनाच बसणार. सगळ्यांची मनं, सगळ्यांचा जीव सायलीत आहे, त्यामुळे सायलीवर वार करायचा, असं सचिनचा प्लॅन आहे. नागराजही त्याच्यात आता होकार भरतच आहे. आता इथे आपण पाहतोय की प्रत्येकजण गिफ्ट देता येतं. चैतन्य तरी का मागं राहील? तो त्याच्या पद्धतीने सायली आणि अर्जुनला छानसं गिफ्टही देतो. सगळेजण हसू लागतात त्याचं ते गिफ्ट पाहून. आता प्रतिमात्या येते, प्रताप येतो. प्रत्येकजण आपापल्या परीने तिला गिफ्ट द्यायला सुरुवात करतात. सगळे गिफ्ट पाहून खरं तर आपण किती भाग्यवान आहोत, ह्या घरात आलो आहेत, ह्या घरात इतका आपलं कौतुक होते, ह्या गोष्टीने तिचे डोळे भरून येतात. अर्जुन मात्र सायलीला खुणवत असतो की नको रडूस बुवा, आता इतका आनंद आहे, अजून काही दिवसांनी जेव्हा तू तन्वी हे सगळ्यांना कळेल तर आणखी जास्त आनंदात भर पडली. बघा आता नागराजचा कॉल आलेला आहे आणि राकेश बाहेर गेला आहे. सचिनच्या फोनवरनं आला आहे. तिघंजणं मिळून आता पुढचा प्लॅनिंग करत आहे. नागराजने आता मुलाला सांगितले काय करायचे. आता खरं तर सायली म्हणत असते की मला प्रियाला भेटायचे, प्रियाला भेटून विचारायचे तू इतके वर्ष हे सत्य लपवून का ठेवलं, तुला काय मिळालं हे सगळं करून. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारणार. आता ती काही ऐकायला तयार नाही. तिला थांबवण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय तर ती ऐकत नाही. घराच्या बाहेर जाऊन उभी राहते. अर्जुन दरवाजा बंद करतो. तोपर्यंत पाठीमागून आता हा जो याचा मुलगा आहे राकेश नागराजचा, तर तो छुपा पद्धतीने त्या घरात घुसतोय अंधाराचा फायदा घेत. आणि त्याला काय नशीब त्याचं, ज्या व्यक्तीला मारायचं आहे ती व्यक्ती स्वतःहूनच घराच्या बाहेर उभी आहे. तर त्याच्या तर काय म्हणतात दुधात साखरच पडली. त्याला एफर्टच घ्यायला लागणार नाही की घरात जाऊन तिला मारायचे. तर ती बाहेर आलेली आहे आणि तो तिच्या मागे अंधारात काळोखात चेहरा लपून आलेला आहे. आता त्याच्या हातात चाकू आहे. चाकूला इतकी धार आहे. त्या धारेचा वापर करून आता तो सायलीवर वार करणार. सायली मात्र तिची रुसलेली रागवलेली अर्जुनशी बडबड करत ती बाहेर उभी असते. तिचं लक्षच नसतं की पाठीमागून आपल्यावरती वार करण्यासाठी कोणी येऊ शकतं. तिला अंदाज नसताना आता तो बाहेर आला आहे. आता अर्जुन ह्या सगळ्या परिस्थितीत सायलीचा जीव वाचवू शकतो का आणि त्या मुलाला पकडू शकेल का, हे सगळं काही पाहण्यासारखं आहे. कधी या राकेशचा चेहरा सगळ्यांसमोर येणार हे सगळंही इंटरेस्टिंगच आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडेल. आपण पुढच्या ट्विस्टमध्ये पुढच्या भागामध्ये पाहूयाच पुढे काय होणार. आत्ता आपण घेऊ थोडक्यात विश्रांती. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.